Let us look at Acts chapter 16 and verse 9. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 9व वचन पाहूया. Acts chapter 16 and verse 9. प्रेषितांची कृत्ये 16:9. And a vision appeared to Paul in the night. There stood a man of Macedonia and prayed him, saying, Come over into Macedonia and help us. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपल्याला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य करा. Well, this was a strange area. हा एक परका मुलूक होता. That continent did not know about Jesus. त्या भागाला येशूविषयी माहिती नव्हती. His love, his resurrection. त्याच्या प्रेमाविषयी, त्याच्या पुनरुत्थानाविषयी माहिती नव्हती. God sent a vision to Paul, by which Paul said, God is asking us to go to Europe. देवाने पौलाला असा दृष्टांत दिला की तो दृष्टांत पाहून पौल म्हणाला की देव मला युरोपला जाण्यास सांगत आहे. Now I see that Indian boys and girls have gone to the Persian Gulf, that is oil countries. मी पाहतो भारतीय मुलं मुली पर्शियन आखाती देशामध्ये गेल्या आहेत. तेथे तेलाच्या खाणी असतात. To Europe, युरोपला, to America, अमेरिकेला, to Australia, ऑस्ट्रेलिया to many places. आणि अशा अनेक ठिकाणं. But I don't see that they went there to win souls. पण मला असं दिसत नाही की ते तेथे आत्मे जिंकण्याकरता गेले आहेत. They went for money. ते पैसे कमवण्याकरता गेले. The oil countries were giving big salaries. त्या ऑइलच्या कंपन्या असतात, त्या मोठे मोठे पगार त्यांना देतात. And you know what some of our Indian boys are doing, engineers are doing in America? तुम्हाला ठाऊक आहे का भारतातले काही इंजिनियर मुलं अमेरिकेत जाऊन काय करतात? In the city where I live, ज्या शहरामध्ये मी राहतो, one young engineer एक तरुण इंजिनियर lost his job. तेथे त्यांनी आपली नोकरी गमावली. Many people have lost their jobs in America. अमेरिकेमध्ये अनेक तरुण मुलांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. And some people know hunger for the first time. त्यामुळे भुकेले राहणं काय असतं हे काही लोकांना पहिल्यांदा कळलं. But this big Indian engineer, पण हा मोठा भारतीय इंजिनियर, he killed his whole family त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकलं and killed himself. स्वतः देखील आत्महत्या केली. Oh, that is the story of Indian boys. भारतीय मुलांची अशी तेथे गोष्ट आहे. Big jobs, मोठ्या मोठ्या नोकऱ्या असतात, but when the jobs go, पण जेव्हा नोकरी जाते they don't know what to do. त्यांना काय करायचं समजत नाही. They have no faith that God, who takes care of the birds, will not forget them. जो देव पक्ष्यांची देखील काळजी घेतो तो त्यांना विसरणार नाही असा त्यांच्या ठायी विश्वास नसतो. How sad. किती दुःखाची गोष्ट आहे. Going everywhere just for money. सगळीकडे केवळ पैसे कमवण्याच्या दृष्टीने जाणं. But पण Paul went to Europe to bring people out of
fear and bondage to sin. लोकांना भयापासून आणि पापाच्या बंधनापासून मुक्त करण्यासाठी पौल युरोपला गेला. Now, it is true that many Indian people have come out of ordinary background. आणि ही गोष्ट खरी आहे की अनेक भारतीय लोक सर्वसामान्य पार्श्वभूमीमधून आलेले असतात. Now, my dear people, म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, is that true? ते खरं आहे का? Is that right? ते योग्य आहे का? And is this the 21st century? आणि हे 21वे शतक आहे का? Are we an educated, knowledgeable, righteous people? आपण सुशिक्षित, हुशार आणि नीतिमान लोक आहोत का? No. नाही. We are a perverted, prejudiced, proud people. आपण विकृत, पूर्वग्रहदूषित आणि गर्विष्ठ लोक आहोत. We think in terms of caste. आपण जातीबाबत विचार करतो. We don't think in terms of truth. आपण सत्याबाबत विचार करत नाहीत. Wherever truth goes, जेथे कोठे सत्य जातं, there freedom comes. तेथे स्वातंत्र्य येतं. Ye shall know the truth, Jesus said, येशू म्हणाला, सत्य तुम्हा समजेल and the truth will set you free. आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल. The truth of Jesus, येशू ख्रिस्ताचं सत्य wherever it has gone in the ते world, जगामध्ये जेथे कुठे गेलं, it has set people free. त्याने लोकांना मुक्त केलं. Do you know that तुम्हाला माहिती आहे का? in many areas of the world, जगातील अनेक भागात when you overcame an enemy, you also ate the enemy. जेव्हा तुम्ही शत्रूवरती विजय मिळवता, तुम्ही शत्रूला खाऊन टाकलं आहे. How sad. किती दुःखाची गोष्ट. So, म्हणून our whole society is full of lies. आपला संपूर्ण समाज लबाडीने भरलेला आहे. One man said to me, एक मनुष्य मला म्हणाला, on the wedding night, I found that my wife is a mad woman. लग्नाच्या पहिल्या रात्री मला दिसून आलं की माझी पत्नी एक वेडी स्त्री आहे. Another woman in that town said to me, आणि त्या शहरातल्या इतर स्त्रिया मला म्हणाल्या, in that area, त्या भागामध्ये, my husband took a big dowry माझ्या पत्नीने मोठा हुंडा घेतला and he ran away to Sri Lanka. आणि तो श्रीलंकेला निघून गेला. How sad. किती दुःखाची गोष्ट. Abandoned the poor bride. त्या गरीब बिचाऱ्या वधूला सोडून देणं. Now this is the story. पण ही सत्य परिस्थिती आहे. पण Yeah, amazingly, the first convert or first person whose heart was changed in Europe was a small business woman. आश्चर्यकारकरित्या युरोपमध्ये ज्या पहिल्या व्यक्तीचं परिवर्तन झालं, ती एक व्यापार करणारी स्त्री होती. And as Paul was passing through that city, संत पौल त्या शहरामधून जात होता. a girl began to cry out, एक मुलगी ओरडू लागली, "These are the servants of the Most High God, हे परात्पर देवाचे सेवक आहेत, which show unto us the way of salvation."
की जे आम्हाला तारणाचा मार्ग दाखवून देतात. What? काय? How did this girl know about Paul? पौलाविषयी या मुलीला कसं कळलं? There was an evil spirit in her तिच्यामध्ये एक दुष्टात्मा होता. telling the future to everybody, तो सगळ्यांना भविष्य सांगत होता. and her masters were getting a lot of gain. आणि तिच्या मालकाला त्याद्वारे अनेक प्रकारचा फायदा होत होता. See, and what did Paul do? मग पौलाने काय केलं? He was quiet and was patient for a few days. तो शांत होता आणि काही दिवस त्याने धीर धरला. And then he turned around. मग तो मागे फिरला. Suppose he could not even walk on the road. जसं काय तो रस्त्यावरून चालू देखील शकणार नव्हता. These men are the servants of the living God. हे लोक जिवंत देवाचे सेवक आहेत. And she also said, आणि ती अजून हे देखील म्हणाली, they show the way of salvation unto us. ते आम्हाला तारणाचा मार्ग दाखवून देतात. See, when she was shouting after Paul like this, आणि मग ती पावलाच्या मागे असं ओरडत फिरत असताना, let me tell you this. मला तुम्हाला हे सांगू द्या, Suppose it was one of our modern preachers. जर तो सध्याचा काळातला संदेशवाहक असता, Oh, they would have been very happy. तर त्याला खूप आनंद झाला असता. See, पहा, I am a great man of God. मी देवाचा महान माणूस आहे. I am the great healer. मी एक महान आरोग्यदाता आहे. See, even this girl is announcing. बघा, ही मुलगी देखील ते जाहीर करत आहे. This is an age of advertisement. हे जाहिरातीचं जग आहे. This is an age of advertisement. हे जाहिरातीचं जग आहे. Big show. मोठा देखावा. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, in Christ, ख्रिस्तामध्ये there is no room for big show. ख्रिस्तामध्ये मोठ्या देखाव्याला जागा नाही. We must be true. आपण सत्य असलं पाहिजे. So, what did Paul do? मग संत पौलाने काय केलं? He said, I don't want this advertisement. तो म्हणाला, मला ही जाहिरातबाजी नको. What? The devil must advertise me? दुरात्म्यांनी माझी जाहिरात करावी का? No. नाही. So he turned around मग तो मागे फिरला and said, आणि म्हणाला, I command you in the name of Jesus Christ. तुला मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज्ञा करतो. Come out of her. तिच्यामधून बाहेर ये. I command you. मी तुला आज्ञा Look करतो. at that authority. त्या अधिकाराकडे पहा. What did Jesus do? येशूने काय केलं? He gave power to his children त्याने आपल्या लेकरांना सामर्थ्य दिलं. over all the power of the enemy. शत्रूच्या सर्व शक्तींवरती सामर्थ्य दिलं. Why are there so many demons and devils and people running to this Baba, that Baba? आज एवढे दुरात्मे आणि सैतान का आहेत आणि लोक या बाबाकडे त्या बाबाकडे का फिरत आहेत? Or to Christian Mela? किंवा ख्रिस्ती मेळ्यामध्ये का ते जात आहेत? Why? का? Because the Holy Spirit is not with us. कारण पवित्र आत्मा आपल्या बरोबर नाही. We are running to this man and that man. आपण या माणसाकडे त्या माणसाकडे जात आहोत. What is in man? माणसामध्ये काय आहे? Even 21 years ago, 21 वर्षांपूर्वी I was dying of a heart attack. हृदयविकाराने मी मृतवत झालो होतो.
But the Lord Jesus spared me. पण प्रभू येशूने मला वाचवलं. See, what is in man? माणसामध्ये काय आहे? Man is man. मनुष्य हा केवळ एक मनुष्य आहे. But we look to a man. पण आपण मनुष्याकडे पाहतो. No, that is not faith. नाही, हा विश्वास नाही. Faith looks to Jesus. विश्वास येशूकडे पाहतो. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, false Christianity, खोटा ख्रिस्तीपणा, lying Christianity, लबाडी करणारा ख्रिस्तीपणा, do not deceive yourself. तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. The Bible says, बायबल सांगतं, let your yes be yes तुमचं होय हे होय असावं and your no, no. आणि तुमचं नाही हे नाही असावं. When Indians say yes, it means no. जेव्हा भारतीय माणूस होय म्हणतो त्याचा अर्थ नाही असा असतो. And when they say no, it means yes. पण जेव्हा ते नाही म्हणतात त्याचा अर्थ होय असा असतो. How sad. किती दुःखाची गोष्ट आहे. Lies in the register. नोंदणी वहीमध्ये लबाडी. One man told me last night, काल रात्री मला एका माणसाने सांगितलं, I refuse to write lies in the accounts or whatever in the report. तो म्हणाला, एका अहवालामध्ये खोटे हिशेब लिहिण्यासंदर्भात मी नकार दिला. And this mission put me out. आणि त्या मिशनने मला बाहेर हाकललं. I don't know whether it is the only cause, मला माहित नाही ते केवळ एकच कारण आहे का, but this is what I say. पण मी असं म्हणतो, Let God destroy such mission. अशा मिशनांचा देवाने नाश करावा. Missions where there is no truth. असे मिशन की ज्यांमध्ये सत्य नाही. Missions with false account. खोटे हिशेब लिहिणारे मिशन. One man told me, one pastor told me, एका पालकांनी मला सांगितलं, I have to send accounts मला हिशेब द्यायचे होते and I must say so many were received into my church or baptized. आणि मला सांगायचं होतं की माझ्या मंडळीमध्ये इतक्या इतक्या लोकांचा बाप्तिस्मा झाला. And so I have to write some figures. मग मला काही आकडा लिहावा लागला. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, lies, लबाडी, lies in the name of Jesus. येशूच्या नावाखाली लबाडी. Don't build your home upon lies. आपलं घर लबाडीवरती बांधू नका. The Bible says, बायबल सांगतं. now I want you to look at this scripture. या शास्त्रभागाकडे तुम्ही पहा. Revelation chapter 21 प्रकटीकरण 21वा अध्याय and the 8th verse. आणि 8वं वचन. Revelation chapter 21 and the 8th verse. प्रकटीकरण 21 8वं वचन. The fearful and unbelieving, परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, the abominable and murderers, अमंगळ, खून करणारे, warmongers and sorcerers, जारकर्मी, चेटकी, and idolaters, मूर्तिपूजक and all liars, व सर्व लबाड, all liars सर्व लबाड माणसे shall have their part in the lake which burneth with fire and brimstone. ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकांचे सरोवर येईल. See, that is the eternal judgment. पहा, हा सार्वकालिक न्याय आहे. Friends,
मित्रांनो, I don't want one of you to lose your soul. तुम्हापैकी एकाने देखील आपला आत्मा गमवावा अशी माझी इच्छा नाही. Why should anybody in the Punjab lose his soul? पंजाब मधील व्यक्तींनी आपला आत्मा का गमवावा? Must we not bring this good news? आपण ही सुवार्ता गाजवू नये का? Must we not deliver people? आपण लोकांना सोडवू नये का? Must we only be sitting and eating? आपण केवळ बसून खातच राहावं का? How sad. किती दुःखाची गोष्ट. May God have mercy on us. देव आपल्यावर दया करो. We people who call ourselves Christian, आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो. we deserve the greatest judgment. आपण सर्वात मोठ्या न्यायासाठी लायक आहोत. Why? का? We have not shown Jesus. आपण येशू ख्रिस्त दाखवून दिला नाही. We have not set free people. आपण लोकांना बंधमुक्त केलं नाही. Let us pray. प्रार्थना करूया.